नमस्कार मित्रांनो. कुंभ राशीचं जुलै 2024 करताचं संपूर्ण राशीफळ कशाचं तुमचं स्वास्थ्य, तुमचं आर्थिक स्थैर्य, लव्ह लाईफ, त्याचप्रमाणे वैवाहिक जीवन आणि तुमचं जे करिअर आहे त्यामध्ये काय उलथापालथ होणार आहे, सर्व संदर्भातले खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. जसं की जूनचा जो महिना होता तो तुमच्यासाठी खूपच चांगला गेला होता. या महिन्यात नेमकं काय होऊ शकेल? सुरुवात आपण तुमच्या शरीर स्वास्थ्यापासून करू. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य नेमकं कशा प्रकारचं असेल? जसं की तुमची जी राशी आहे ती 7.5 चाललेली आहे. जो गुरु आहे तो सुद्धा तुमच्या राशीसाठी सध्याचा चांगला नाही, कारण चतुर्थातून गोचर गुरुचं भ्रमण चाललं आहे. तर तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शनी, तो तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो आणि संपूर्ण महिन्यामध्ये तो वक्री असणार आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीच्या षष्ठ स्थानामध्ये रवी शुक्र येणार आहेत. रवी 17 तारखेनंतर जो शुक्र आहे तो 7 तारखेनंतर, बुध जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये आहे तो अष्टमेश म्हणून आहे, तो 20 तारखेनंतर तुमच्या सप्तम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये थोडंसं शारीरिकतेच्या संदर्भात तुम्हाला काळजी घ्यायला हवी. साधारण 20-22 तारखेनंतर ज्या गोष्टी आहेत या बऱ्याचशा व्यवस्थित होतील. इथे एक गोष्ट, थोडंसं स्ट्रेस आणि टेन्शन यापासून थोडंसं लांब राहायला हवं. होतं काय की तुमची जी राशी आहे ती थोडीशी डिसिप्लिनमध्ये चालणारी राशी आहे आणि शिस्तप्रिय राशी आहे. आणि ज्यावेळेस गोष्टी तुम्ही तुमच्या मार्गाने बरोबर असून सुद्धा काही तुमच्यावरती जेव्हा दोष लावले जातात त्यावेळेस मग तुमचा जो तोल आहे तो सुटतो आणि तुमच्यातला जो तिखटपणा आहे तो बाहेर येतो. तर तशाच प्रकारचा अनुभव या महिन्यामध्ये येईल. थोडंसं स्वतःवरती कंट्रोल ठेवायचं होतं. बॅक ऑफ द माइंड ही गोष्ट लक्षात राहू देत की जे ग्रह योग आहे ते तुमच्यासाठी तेवढेसे व्यवस्थित नाही, ज्याचा अनुभव तुम्ही गेले साधारण दीड एक वर्ष घेतच आहात. तर साधारण आत्तासुद्धा थोडंसं या संदर्भात लक्षात घ्यायला हवं की ग्रहच काही तुमच्या बरोबरचे नाही आहे. त्याच्यामुळे गोष्टी जरी तुमच्याकडून बरोबर असेल, समोरच्या चूक असेल, जरी तुम्हाला दोष नाही लावली गेली तरी थोडंसं बॅकफूट नाही, थोडंसं ॲडजस्ट करा, थोडंसं त्याच्यावरती दुर्लक्ष करा, लेट गो करा, जेणेकरून गोष्टी या तुमच्यासाठी सोप्या सहज होऊन जातील. या महिन्यात ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची राहील. त्याचप्रमाणे जर का तुम्ही काही दूरगामी व्याधीने त्रस्त असाल तर त्याची काही लक्षणंसुद्धा तुम्हाला या महिन्यात दिसू शकतील. त्याकडे लक्ष देणं थोडंसं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करू आर्थिक स्थैर्याबद्दल. तुमच्या राशीकरता 2 जे ग्रह आहेत ते सर्वात महत्त्वपूर्ण आहेत, कारण ते तुमच्या राशीच्या 2, 5, 8, 11 या स्थानाचे अधिपती आहेत. ते 2 ग्रह म्हणजे बुध आणि गुरु. बुधाबद्दल आत्ताच जसं आपण बोललो की बुध तुमच्या षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि दिनांक 20 तारखेनंतर तो तुमच्या सप्तमात भ्रमण करणार आहे. आणि जो गुरु आहे हा तुमच्या चतुर्थामध्ये भ्रमण करणार आहे, परंतु तो मार्गी आहे. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर आर्थिक संदर्भात तुमचे जे स्पेंडिंग्स असेल, तुमचे जे गुंतवणूक असेल त्याकडे थोडंसं लक्ष द्या. चुकीची खर्च होणं, विनाकारण खर्च होणं किंवा चुकीची इन्व्हेस्टमेंट होणं किंवा तुमचे अंदाज चुकणं या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. खास करून जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. तुम्ही मांडलेले अंदाज शॉर्ट टर्ममध्ये या महिन्यामध्ये चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे, काळजी घ्या. त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये तुमच्या घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्यासाठी थोडेसे पैसे तुमचे जास्त खर्च होण्याची शक्यता आहे. तर या सर्वामुळे थोडंसं फायनान्शियल क्रंच वगैरे जाणवू शकेल. तर तुमचे जे खर्च आहेत किंवा तुमचे जे इन्व्हेस्टमेंट आहे त्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत गृहसौख्याबद्दल, म्हणजे घरातली जी माणसं असतील त्यांच्याबरोबर नातेसंबंध नेमके कशा प्रकारचे राहतील. जसं की तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे शुक्र अतिशय महत्त्वपूर्ण ग्रह आहे. तुमच्या राशीकरता तो राजयोगकारक आहे. तुमचा जो चतुर्थेश आणि भाग्यशा अत्यंत महत्त्वपूर्ण हा ग्रह आहे, जो की तुमच्या पंचम स्थानामध्ये भ्रमण करतोय 7 तारखेनंतर. हा तुमच्या षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. त्याचप्रमाणे तुमच्या चतुर्थामध्ये गुरु आणि हर्षल सुद्धा, आणि जो मंगळ आहे अमंगळ 13 तारखेनंतर येणार आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्याबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. खास करून घरातल्या ज्या स्त्री वर्ग असेल त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भाचे त्रास या महिन्यामध्ये डोकं वर काढू शकतील. याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबर तू मैमे ज्याला आपण म्हणतो ते होऊ शकेल. जे मगाशी मी तुम्हाला कारण सांगितलं त्याकडे थोडंसं लक्ष द्या. जरी आपली चुकी नसली आणि जरी आपल्याला दुसरं लावत असेल तरीसुद्धा थोडंसं बॅकफूटला या, थोडंसं ॲडजस्ट करा, जेणेकरून घरातलं वातावरण व्यवस्थित राहील. यानंतर आपण चर्चा करू लव्ह लाईफबद्दल. तुमचं लव्ह लाईफ कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे बुध, जो की षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करतोय 20 तारखेनंतर, हा तुमच्या सप्तम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. आणि सप्तम आणि पंचमातला जो रवी आहे 17 तारखेनंतर षष्ठात जाईल आणि जो शुक्र आहे तो 7 तारखेनंतर षष्ठात जाणार. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर या महिन्यामध्ये जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर थोडेसे मिसअंडरस्टँडिंग, वादविवादाचे प्रसंग वगैरे राहतीलच. इथे सुद्धा थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. 22-24 तारखेनंतर गोष्टी आहेत या बऱ्याचशा मार्गी लागू शकतील. ज्या गर्भवती मला त्यांनी खास करून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या महिन्यामध्ये डोकं वर करू शकतील. जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांच्यासाठी मात्र हा जो महिना आहे तो व्यवस्थित राहील. त्याच्यामुळे त्यांनी काय फारशी काळजी करण्याची आवश्यकता नाही, मात्र एफर्ट किंवा प्रयत्न हे करायलाच हवेत. यानंतर आपण चर्चा करणार आहोत वैवाहिक जीवनाबद्दल. तुमच्या राशीचा जो सप्तमेश आहे रवी, जो की तुमच्या 5व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि दिनांक 17 तारखेनंतर तो तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करेल. तर वैवाहिक जोडीदार नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे राहतील. मात्र 18-19 तारखेनंतर
थोडंसं त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं लागेल आणि मतवैचित्र दोघांमध्ये तयार होईल. तर या ठिकाणी सुद्धा थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे तुमचं जे कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात सांगायचं झालं तर तुमचा जो कर्मेश आहे मंगळ, जो की तुमच्या तृतीयात भ्रमण करतो आहे, दिनांक 13 तारखेनंतर तो तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल. तर गेले साधारण एक सव्वा महिना तुम्ही बघितलं असेल की जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशन होतं किंवा कामाच्या संदर्भात तुम्ही इनिशिएटिव्ह घेतलं, तर स्वतःच्या मेहनतीने काही गोष्टी तयार केल्या होत्या, काही गोष्टी जबाबदारी घेऊन पूर्ण केल्या होत्या. तो जो भाग आहे या महिन्याच्या 12-13 तारखेपर्यंत आहे. त्यानंतर थोडंसं ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणचे जे सहकर्मी असतील किंवा वरिष्ठ असतील त्यांच्याबरोबर वादविवादाचे काही ठिणगे उडू शकतात. तर त्याचा फारसा मोठा परिणाम तुमच्या जे जीवन आहे म्हणजेच तुमचं जे कार्यक्षेत्र आहे त्याच्यामध्ये होणार नाही. त्याच्यामुळे तशी काय काळजी करू नका. तर एकत्रितच सांगायचं झालं तर हा संपूर्ण महिना आहे. या संपूर्ण महिन्यामध्ये आरोग्य, त्याच्यानंतर आर्थिक स्थैर्य, त्याच्यानंतर लव्ह लाईफबद्दल थोडेफार कॉम्प्लिकेशन येणार आहेत. थोडंसं अलर्ट राहा. गेल्या महिन्यापेक्षा हा महिना तेवढासा व्यवस्थित नसणार आहे, कारण बरेचसे ग्रह तुमच्या 6व्या आणि 7व्या स्थानात भ्रमण करणार आहे. त्यानंतर आपण चर्चा करू डे टू डे लाईफमध्ये तुम्हाला जे अनुभव असतील किंवा ग्रहयोगांचे जे अनुभव असतील हे नेमके कशा प्रकारचे असतील. जसं की तुमच्या दिनांक 2 तारखेला बुध आणि नेपच्यूनचा त्रिकोण योग होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या द्वितीयात भ्रमण करतोय, जो बुध तुमच्या 6ष्ठ स्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कागदोपत्री व्यवहार करता हा जो कालावधी उत्तम राहील. कोणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस करायचे असतील कार्यक्षेत्राच्या संदर्भात ते या दरम्यान तुम्ही करू शकता. याचप्रमाणे दिनांक 3 तारखेला शुक्र आणि शनीचा सुद्धा त्रिकोण योग होणार आहे. शनी जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय आणि जो शुक्र तुमच्या पंचमात भ्रमण करेल, दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. उत्तम अशा प्रकारचा हा योग असणार आहे. खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुंदर असतील, नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी सुद्धा हा कालावधी चांगला राहील. जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ तुम्हाला मिळू शकतील. ज्याचप्रमाणे एकंदरीत भाग्याची साथ तुम्हाला या दरम्यान चांगल्या प्रकारची मिळू शकेल, कारण जो शुक्र आहे तुमच्या राशीचा राजयोगकारक ग्रह, जो शनी तुमच्या राशीचा स्वामी आहे, तुमच्या राशीतून आणि पंचमातून होणारा हा त्रिकोण योग अतिशय उत्तम, अतिशय शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतर दिनांक 11 तारखेला रवी आणि शनीचा सुद्धा त्रिकोण योग होणार आहे. शनी जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय, जो रवी तुमच्या पंचमात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. शुभफलदायी अशा प्रकारचे योग आहे. खास करून जे जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ तुम्हाला मिळतील. तुमचा कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. याच दरम्यान शुक्र आणि नेपच्यूनचा सुद्धा त्रिकोण योग होईल. काय आर्थिक उत्तम लाभ तुम्हाला या दरम्यान मिळू शकते. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काय चांगल्या संधी तुम्हाला या दरम्यान मिळू शकतील. शुक्र जो की तुमच्या 6व्या स्थानातून तुमच्या द्वितीयातील नेपच्यूनशी त्रिकोण योग करणार आहे. यानंतर दिनांक 15 तारखेला मंगळ आणि हर्षलची युती होणार आहे तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये. आता हा जो ग्रहयोग आहे हा अतिशय अशुभ फलदायी असा योग आहे. संपूर्ण महिन्याचा विचार करता चतुर्थात होणारा हे जे 2 पापग्रह त्यांची युती, घरातल्या ज्या व्यक्ती असेल त्याच्यावर वादविवादाचे प्रसंग, तंटे थोडेसे जास्त प्रमाणात होतील. त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील आणि गोष्टी तेवढ्याशा काय व्यवस्थित राहणार नाही. या दरम्यान वास्तूच्या संदर्भातली कुठलीही कामं, नवीन वास्तू घेणं, असलेली वास्तू करणं, वास्तूमध्ये रिनोव्हेट करणं किंवा वास्तूच्या संदर्भातले काही उपाय करणं हे या दरम्यान थोडंसं टाळलं तर तुम्हाला उपयोगी होईल. याचप्रमाणे दिनांक 21 तारखेला बुध आणि हर्षलचा केंद्र सुद्धा होणार आहे. बुध जो की तुमच्या सप्तमात भ्रमण करेल आणि जो हर्षल तुमच्या चतुर्थात भ्रमण करणार आहे, दोघांचा केंद्र होणार आहे. तुमचे जे वैवाहिक जोडीदार असेल त्यांच्यामुळे शाब्दिक वाचावाची ज्याला आपण म्हणतो असं होईल. फार काय मोठे त्याचे परिणाम होणार नाही, परंतु अशा प्रकारचे काही अनुभव या दरम्यान नक्की येते. याचप्रमाणे दिनांक 22 तारखेला रवी आणि नेपच्यूनचा सुद्धा त्रिकोण योग होणार आहे. रवी जो की तुमच्या 6ष्ठात भ्रमण करतोय आणि जो नेपच्यून तुमच्या द्वितीयात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग होणार. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही चांगल्या संकल्पना तुमच्या समोर येतील. याचप्रमाणे कार्यक्षेत्राच्या संदर्भातले काही चांगले अनुभव किंवा चांगले ऑपॉर्च्युनिटीज सुद्धा तुम्हाला या दरम्यान येतील. एकंदरीतच रवी नेपच्यूनचा जो त्रिकोण योग आहे तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. याचप्रमाणे या महिन्यातली जी अमावास्या आहे ती तुमच्या पंचमात आहे. लक्षात घ्या, ही अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. आणि या अमावास्यामुळे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर दिनांक 5 तारखेच्या आसपास कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण ट्रेड करू नका. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल मिसअंडरस्टँडिंग होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या गर्भवती महिला आहेत कुंभ राशीच्या, त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे या दरम्यान लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. याचप्रमाणे या महिन्याची जी पौर्णिमा आहे ती 21 तारखेला आहे, गुरुपौर्णिमा. अमावास्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे हे थोडंसं जास्त असतं आणि त्यामुळे आपण जास्त भावनातीत होतो किंवा इमोशनल होतो आणि भावनातीत होऊन घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता जास्त प्रमाणात असेल. त्यामुळे या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. तर मित्रांनो, हे होतं जुलै 2024 करता कुंभ राशीचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.